शेंगदाणे आणि गिलके. आता गिलके म्हटलं की दोनच गोष्टी लक्षात येतात. एक तर त्याची सुकी भाजी, नाहीतर मग त्याची भाजी. आणि काही वेगळं केलं तर गिलक्याचं आवडत नाही. त्यामुळे ज्यांना गिलके आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी रेसिपी आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ना आपण 3 गिलके घेतलेले आहेत. ह्याला ना पारसा दोडका असं सुद्धा म्हणतात आणि गिलकेसुद्धा म्हणतात. तर शक्यतो ह्याची वरची साल काढण्याची गरज नाही, पण अगदी थोडी थोडीशी आहे ना, जे आपण बटाटा खिसतो त्याची वरची जी असे थोडे कातरण असतं ना, म्हणजे थोडं जे टोचतं ना त्या भागाने हे थोडंसं असं हे घ्यायचं, खवडून घ्यायचं. म्हणजे खूप जास्त आणि खालच्या बाजूनं जर आपण बटाटा छेलतो त्या बाजूनं जर छललं ना त्याचं पूर्ण साल निघून जातं आणि त्याचं साल ना खूप हलकं असतं. त्यामुळे काय करायचं, जे आपण खवलतो त्यानेच असं थोडंसं खवलून घ्यायचं, म्हणजे जो काही त्याचा वरचा काळा भाग असतो ना तो निघून जातो. तर ह्या प्रकारे थोडं थोडं असं साल काढून घ्यायचं. तर ह्याच प्रकारे मी ह्या तिन्ही गिलक्यांचं हे साल काढून घेते. आता ह्याचा मागचा भाग आणि जो देठ आणि मागचा भाग असतो ना तो काढून टाकायचा आणि अगदी छोटी नाही, ह्या प्रकारे गिलकी कट करून घ्यायची. आता दुसरं कुठे म्हणजे ह्याच प्रकारे सगळी गिलकी आपल्याला कट करून घ्यायची आहेत. खूप बारीक नाही आणि खूप मोठेसुद्धा नाही. आणि सगळेच जे आपण 3 गिलके घेतले होते त्याचा मागचा पुढचा भाग काढून छान अशी कट करून घ्यायची. आता इथे आपली सगळी गिलकी जी आहेत ना ती आपण कट करून घेतली, छान अशी खवलून घेतली, वरची बाजू जी आहे काढून घेतली, त्यामुळे अगदी मस्त दिसतात. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे. तर शेंगदाणे आणि गिलके ह्याची अशी रेसिपी आहे, तर चला बघूया. तर इथे आता काय करायचं, जे आपण कट करून घेतले ना ते थोडंसं म्हणजे मध्यभागी असं कापून घ्यायचं, जेणेकरून काय होते की आपल्याला जे आहे सारण ते आतमध्ये भरता येईल. त्यामुळे सगळे जे आहेत ना गिलके त्याला असं कट मारून घ्यायचा, थोडा थोडा, खूप जास्त असं नाही, पण थोडं जसं आपण वांग्याला भरताना कसं कट मारून घेतो तसं आपण थोडं थोडं असं कट मारून घ्यायचं. तर इथे मी सगळी जी आहेत ना गिलकी ती सगळी कापून घेतलेली आहेत मध्यभागून. आता ही आपण बाजूला ठेवून देऊया. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, ज्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा. शेंगदाणे घेतलेले आहेत, जे भाजलेले आहेत. 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतले. तुम्ही हवं तर साल काढू शकता किंवा न साल काढता जरी वापरली तरीसुद्धा चालतात. आता एक अर्धा चमचा जिरं टाकायचं, लसूण टाकायची आणि मिक्सरला थोडं जाडसर जसं वाटून घ्यायचं. आता ह्याच्यात तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता आणि लसूण आपण ह्याच्यात मसाल्यात मिक्सरमध्ये वाटला त्याच्यामुळे काय होतं, जो वास येतो ना लसणाचा तो खूप छान येतो या मसाल्याचा. आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपल्याला ह्याच्यावरती टाकायची आणि सुक्या मसाल्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा लाल तिखट टाकायचं, पुन्हा नंतर थोडीशी हळद टाकायची, चिमूटभर हळद टाकलेली आहे. आता हे सगळं आणि काळा मसालासुद्धा वापरलेला आहे. आता कोणाकडे कांदा लसूण मसाला असतो, कोणाकडे काळा मसाला असतो, गरम मसाला असतो, जो काही तुम्ही नॉर्मल रोज घरगुती जे वापरता ना तेच मसाला वापरायचा. आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं. अगदी मीठ कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं, कारण आपल्याला नंतरसुद्धा टाकता येतं. आणि थोडंसं तेल टाकायचं, एक 2-3 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता हे मिश्रण आहे ना ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं, हातानेच मिक्स करायचं, म्हणजे जेणेकरून ते सगळं मिश्रण आहे ना ते एकजीव होतं. आता ह्या प्रकारे हे मिश्रण मिसळून घेते. आता ना हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे गिलके घ्यायचे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त नाही, पण जेवढं त्यामध्ये बसतं ना तेवढे आपल्याला हे मिश्रण त्याच्यामध्ये भरून घ्यायचे. असे छान दाबून भरून घ्यायचं, जेवढं बसतं तेवढंच भरून घ्यायचं. पण अगदी भरताना ना खूप कट झालं की 2 तुकडे होतात, त्यामुळे शक्यतो त्याच्यात जेवढं बसतं तेवढंच भरून घ्यायचं. आणि हे मिश्रण जे काही आपण गिलके कट करून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळ्या गिलक्यांमध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं. आता सगळ्या गिलके भरून झाल्यानंतर हे एवढं
मिश्रण होतं ते बाजूला ठेवलं आणि सगळी गिलकी इथे भरून घेतली. आता आपण याला फोडणी घालणार आहोत. त्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे. छान तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान अशी तडतडून घ्यायची, जेणेकरून दाताखाली आल्यानंतर ती कच्ची लागणार नाही. आणि जिरं टाकायचं. जिरंसुद्धा व्यवस्थित असं फुलून घ्यायचं. आणि आपण जे काही मिश्रण उरलं होतं ते तेलामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. आता हे मिश्रण ना आपण तेलामध्ये मस्त परतवून घेतो ना, त्याच्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागते. आणि जे आपण मसाले वापरलेले आहेत ना, ते तेलात टाकल्यामुळे ते सुद्धा व्यवस्थित असे परतले जातात. तर हे असं परतवून घ्यायचं. तर इथे ना हे जे गिलके आपण भरून घेतले होते ते सुद्धा आता याच्यामध्ये टाकायचे आणि हे मिश्रण जे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं. आता मीठ टाकताना ना ह्याच्या आधीसुद्धा आपण जेव्हा त्याचं सारण केलं तेव्हा मीठ टाकलेलं होतं, त्यामुळे खूप थोडंसं मीठ टाकायचं आणि हे परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आता अशा प्रकारच्या आपण भाज्या करतो ना, तेव्हा असं ताट ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी गरम झालं की ते पाणी परत गरम झालं की भाजीत ओतायचं. त्यामुळे काय होतं, जी खालची भाजी आहे ना तीसुद्धा करपत नाही आणि जे पाणी आहे ना ते सुद्धा गरम पाणी होतं आणि ते गरम पाणी आपल्याला भाजीला वापरता येतं. कारण जेव्हा आपण सुरुवातीला कोणतीही पाणी टाकतो ना, एखाद्या भाजीला थंड पाणी चालतं, पण शक्यतो ज्या काही भाज्यांना तरी येते किंवा छान अशा लपलपीत भाज्या असतात त्यांना थोडं गरम पाणी वापरलं ना की त्याची चवसुद्धा छान येते आणि त्यांना तरीसुद्धा छान येते. त्यामुळे शक्यतो गरम पाणी करून टाकायचं. आता हे जे गिलके आहेत ना ते व्यवस्थित असे अर्धवट ताट ठेवायचं आणि शिजवून घ्यायचे. मध्ये 1-2दा हलवून घेऊ शकता, कारण आपण शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे तर खाली करपू शकतो. त्याच्यामुळे मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित त्याला चेक करून बघायचं. ज्या भाज्या आपण नेहमी चेक करून बघतो तसं चेक करून बघायचं. शिजलं की गॅस बंद करायचा. आता इथे बघा मी बराच वेळ झाकून ठेवलं होतं, पण मध्ये मध्ये एकदा हलवून घेतलं होतं. तसं हे सगळं मिक्स करायचं. तर इथे आपले गिलके ना मस्त असे शिजलेले आहेत. तसे मी बघितलं तर मस्त गिलके शिजलेले आहेत. तसं मिक्स करून घ्यायचं मध्ये मध्ये, जेणेकरून भाजी खालून करपत नाही आणि व्यवस्थित झाकून ठेवल्यामुळे तरीसुद्धा छान येते. तर इथे मस्त आपली शेंगदाणा आणि गिलके याची भाजी तयार करून झालेली आहे. जेव्हा आपण सुकी भाजी करतो ना तेव्हा ती खूप सुकी होते, पण बऱ्याचदा कसं होतं की ती चपातीसोबत छान लागते. पण ही जी भाजी आहे ना ती भाकरीसोबत खूप छान लागते खायला. भाकर असू दे, भात असू दे किंवा चपाती असू दे, कशाबरोबरही खूप मस्त लागते. आणि जेव्हा भजी करतो, भजी सगळ्यांनाच आवडतात, पण बऱ्याचदा तेलकट खायला नको असतं, त्यामुळे अशी भाजी केली ना भाकरीसोबत खूप छान लागते. तर बऱ्याचदा काय होतं, आज काय बनवायचं हे कळत नाही, तर हा चॅनल ना तुमच्यासाठी आहे. घरचं जे साहित्य असतं ना त्यातून आपण रेसिपी बनवत असतो. त्यामुळे ना व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर सबस्क्राईब करायला नवीन असाल ना तर विसरू नका. तर इथे आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सुरुवातीलासुद्धा टाकलेली आहे आणि आत्तासुद्धा आपण छान अशी टाकली कोथिंबीर. तर मस्त मिक्स करून घेतलेली आहे. तर तयार झाली आपली मस्त गिलक्याची छान अशी लपलपीत भाजी. तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता, कोणत्या शहरातून बघता, कोणत्या गावातून बघता हे कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला कळतं की आपली जी फॅमिली तयार होते ती नेमकी कुठून आपले व्हिडिओ बघते. तर ह्यासाठी नक्की कमेंट करून सांगा. तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तोपर्यंत बाय. आणि हो थांबा, जाताय कुठे? जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझ्यासाठी खूप मोटिवेशनल असतं, त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.